हे बघा, आज मी करते आहे डिटॉक्स वॉटरमध्ये कडीलिंबाचा पाला टाकला आहे, जो मी उरणून आणला होता माईकडून तो. आणि आज मी मस्तपैकी कडू पाणी पिणार आहे. खूप असं नाही उकळवणार, थोडं एक उकळ काढली की बंद करणार. हे बघा, आता हे छान उकळलं गेलं आहे. आता गॅस बंद करते आणि 1-2-3 मिनिटानंतर गाळून हे पिते. हा गावठी गुलाब मी माईकडून घेऊन आली आहे. आता मी त्याचं गुलाब पाणी बनवणार. त्याच्यासाठी मागच्या वेळेस मी तुम्हाला दाखवली होती मी कशी काय प्रोसेस करते ती, की पाणी उकळवलं छान की गुलाबाच्या पाकळ्या टाकून झाकून ठेवते आणि मग ते पाणी गाळून ठेवते. मला ना मला काय सगळ्यांनाच अर्थात गुलाबाचा सुगंध आणि त्यात ते गावठी गुलाब छान वाटतं. आणि मग तेच ना चेहऱ्यावर असं सतत थोड्या वेळाने स्प्रे करायलाही खूप छान वाटतं. तर मी आज हा उद्योग करणार आहे. आज सकाळपासूनच उद्योगाला चालू केलं आहे. जसं तुम्हाला कडुलिंबाचा रस, कडुलिंबाची पानं उकळवून जे मी पाणी प्यायली वगैरे ते. आणि आता पुढे अजून एक उद्योग करणार आहे, तो पण तुम्हाला दाखवतो. हे बघा, पुढच्या उद्योगाची पण तयारी करून ठेवली आहे. कडुलिंब आणि कढीपत्ता याच्या साधारण 6 अशा दांड्या घेतल्या, त्या आता धुवत ठेवल्यात स्वच्छ. आणि त्याच्या ज्या दांड्या होत्या त्या पण अशा कट करून टाकल्यात ह्याच्यात. आता मी यावेळेस काय करणार आहे माहिती आहे, हे सगळं मिक्सरला बारीक करून त्याचं जे पाणी येईल ना ते गाळून घेणार आहे. आणि त्याचा एक स्प्रे बनवून ठेवणार, तो केसांसाठी, म्हणजे केसांच्या मुळांना त्याचा चांगला फायदा होईल. आणि कडुलिंब तर आपल्याला माहिती आहे जंतुनाशक म्हणताना, आणि दोन्ही हे स्किनला म्हणा किंवा केसांना उत्तमच आहे. पोटातून पण घेणार आहे मी, पण असं बाहेरून पण अप्लाय करण्यासाठी हा माझा तिसरा उद्योग आजचा माझा पुढचा उद्योग असा होता की मी साधारण 3 साधारण कैऱ्या घेतल्या आणि त्याचं असं हा किसून ठेवलं आहे ते, आणि थोडंसं त्याला मीठ आणि हळद लावून ठेवली आहे. आणि मी त्याचा करणार आहे छुंदा, म्हणजे त्याच्यात लाल मिरची पावडर आणि जिरं वगैरे घालून ते आंबट गोड असं छान लागतं ना, म्हणून ते करणार आहे. आणि त्याच्यात थोडंसं चवीला गूळ पण टाकणार आहे. छुंदाची कैरी किसून त्याला मीठ आणि हळद लावून ठेवले. तोपर्यंत मी इकडे लोणच्यासाठीच्या कैऱ्या कट करून ठेवल्या. आता ह्यालाही थोडंसं हळद आणि मीठ लावून ठेवणार. त्याच्यानंतर हे जे छान पिकलेल्या या ज्या कैऱ्या निघाल्या, भले बाहेरून त्या हिरव्या वाटत असल्या तरी छान त्या पिकलेल्या आहेत. आणि अर्थातच टेस्ट छान आहे, कारण मी एक आंबा खाऊन झाला आहे. माईकडे तर भरपूर खाल्ले आणि इकडे पण. तर आता मी ह्याचं हे करणार, काय म्हणतात त्याला, रायतं करणार ह्याचं. ते पण कसं करते ते दाखवते. ह्या सगळ्या छान फोडी करून घेणार ह्याच्या, आणि साल काढून अर्थात. त्याच्यानंतर मेथी दाण्याची फोडणी, राई, कढीपत्ता, लाल मिरची पावडर आणि हे असं सगळं घालणार. ते पण तुम्हाला दाखवते. ॲक्च्युली मी मागच्याच दाखवलं आहे वाटतं, पण तरी एकदा दाखवेल. आणि आता हे जे पाणी ह्याला सुटलं आहे ना, तर मी मगाशी माझा सब्जा भिजत घालून ठेवला. त्याच्यातलं मी जरा 1 चमचा घेणार आणि ते त्याच्यात टाकणार, म्हणजे कैरीचं सरबत असं. आणि बाकीचं काचेच्या बरणीत स्टोअर करून ठेवणार, म्हणजे उद्या संजूला पण मला देता येईल. बघा, ह्याच्यात मी गूळ टाकला, अंदाजेच टाकला आहे गूळ, कारण मला फक्त चवीला तो गोडवा हवा आहे आणि बाकी तिखटच हवं म्हणताना मी त्याच्यात अंदाजे गूळ टाकला. आणि आता हे छान शिजवून घेणार. शिजवून झालं की मग बाकीच्या गोष्टी टाकायच्या. हे मी मगाशी तुम्हाला सांगितलं, सब्जात ते कैरी किसलेलं पाणी टाकलं, इतकं मस्त भन्नाट लागतंय. छान. तुम्हाला ना त्याच्यात त्याचा खार गोडवा जो खार येणार ना, गूळ आणि मसाल्याचा खार जो याचा तयार होणार, तर तो तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही त्याच्यासाठी हे करू शकतात, काय गूळ जास्त घालू शकतात. पण मला नको आहे जास्त ते. एकदा सध्या आम्ही दोघंच खाणार आहे, तर वाढवण्यात काय अर्थ नाही. आणि एक तर आमच्याकडे नॉनव्हेज वगैरे पण असतं, त्यामुळे हे पदार्थ तेवढे खाल्ले जात नाही. पण कसे एक आपली परंपरा जेवढी सांभाळता येईल तेवढी सांभाळावी. प्लस की
आई आजीपासून सगळे करायचे, उन्हाळ्याच्या कैरी आंब्याचे हे प्रकार ते करायचे. त्याच्यानंतर त्याचे पौष्टिक गुणधर्म पण आहेत ते बघून हे सगळं प्रकार करण्याचं माझा पण अट्टहास असतो. तर याच्यात मी ते शिजल्यानंतर ना चांगलं मग त्याच्यात मी जिरं, दालचिनी आणि लवंग आणि लाल मिरची पावडर जे तुम्हाला मगाशी दाखवलं होतं ते टाकलं आहे. मला वाटलं तर मी थोडंसं गूळ अजून घालेन म्हणते, कारण हे सुकलं की अजून आटणार. तर मी बघते आता काय करायचं. म्हणजे आता हे फायनली माझं हा छुंदा झालेला आहे. बघा ही दालचिनी, लवंग दिसतेच आणि जिरं टाकलं, लाल मिरची पावडर. आता मी ह्याच कढईत रायतं करायला घेतलं. फक्त एक काम केलं मी की जे आपलं फोडणीचं भांडं असतं ना, वघारिया फोडणीची पळी, तर त्याच्यात फोडणी तयार केली. कारण ह्याच्यात केलीसं तर ते जळलं असतं जे आधीचं गूळ होता तो. तर त्याच्यात मी टाकलं आहे कढीपत्ता, राई, जिरं, त्याच्यानंतर थोडासा हिंग, त्याच्यानंतर काय टाकलं आहे अजून धणे जिरे थोडेसे आणि मेथी दाणे. हे असं सगळं घातलं आहे आणि मी आता हे छान शिजवून घेते आणि ह्याच्यातच गूळ पण टाकणार आणि मग शेवटी लाल मिरची पावडर, मीठ टाकायचं. मीठ मी बोलली की नाही आठवत नाही, पण मीठ पण टाकायचं. तुम्हाला अशा ह्या फोडी नको असतील तर सरळ मिक्सरमध्ये वाटून घेतलं तरी चालतं. मी मागच्या वेळेसपर्यंत मी अगदी रसाचे जे आंबे असतात ना त्याचंच करायची. मी आता हे पहिल्यांदा आता हे माईकडून आणलेले काही काही आंबे हे झालेत अर्धे कच्चे पक्के, पण त्याला छान गोडवा आहे. मग त्यांना मी म्हटलं चला हे आपण असं हेच करून बघूयात. माई पण असंच काहीतरी कैरीच्या फोडी करूनच करते. तर म्हटलं चलो आज माई की पद्धत. याच्याकडे असं बघून ना मला वाटतंय की याला जसं मी करते पिकलेल्या आंब्यांच्या छोटे जे रसाचे आंबे असतात त्याचं रायतं, तर याला रायतं म्हणण्यापेक्षा रायतं न म्हणता याला ना मेथांबा म्हणावा. येस, मेथी आणि ते सगळं टाकलं आहे आणि आंबा, मेथांबा. कारण मी हे ना आता स्मॅश नाही करणार, ह्याच्यातच असं हे छान शिजू देणार. येस, न्यू रेसिपी, इन्व्हेन्शन. म्हणजे ऑलरेडी मेथांबा ही रेसिपी आहे, पण मी रायतं करता करता त्याचा मेथांबा झाला. नो प्रॉब्लेम, रायतं भी करेंगे नेक्स्ट टाइम. आज तर काय काय सकाळपासून जे उद्योग चालू केले ते आधी पूर्ण करावेत. हा बघा कसला भन्नाट दिसतोय ना, तेवढाच भन्नाट लागतोय. तर आहा हा हा, दिल खुश हो गया, मेहनत सफल हो गई. कढीलिंब आणि कढीपत्ता या दोघांचं हे पाणी मी इथे गाळून घेतले. म्हणजे 3दा मी मिक्सरमध्ये थोडं थोडं पाणी टाकलं आणि ते मस्तपैकी त्याचा अर्क काढून घेतला. आता हे मला कसं म्हणजे शरीराला अंतर्बाह्य दोन्ही मी उपयोग करू शकते. एक तर मी ॲज अ केसांना टोनर किंवा कढीपत्ता आणि कडुलिंब फंगल इन्फेक्शन किंवा कोंडाबिंडा असेल तर त्याच्यावर उपाय होतो. मला अर्थात ते नाही आहे, पण स्कॅल्प स्वच्छ राहण्यासाठी मी हे केलं आहे. किंवा अंघोळीच्या पाण्यात एक बूजभरही टाकू शकते. त्याच्यानंतर फेस पॅक किंवा बॉडी स्क्रब पण करताना त्याच्यात हे लिक्विड टाकून मी ते बनवू शकते. असं हे मल्टीपर्पज यूज असं हे कडुलिंब आणि कढीपत्त्याचं हे पाणी मी तयार करून ठेवलं आहे. आता मी ते ठेवते मस्तपैकी बॉटलमध्ये घालून फ्रीजमध्ये. सकाळपासून भरपूर कामं झाली आणि आता लागली छानपैकी भूक. याच्यासाठी मी चण्याच्या पिठाचा पोळा करते. तुम्हाला वाटेल काय ह्याच्यात वेगळं दाखवण्यासारखं, पण तुमचा काय मी वेळ वाया नाही घालवते. पण हे सगळे जे इन्ग्रेडियंट्स तुम्हाला दिसत आहेत ते तर आहेच, प्लस महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स आज मी घालणार आहे ते म्हणजे शेवग्याचा पाला. शेवग्याचा पाला खूप गुणकारी हे सगळ्यांना माहिती, म्हणजे पूर्ण झाडच त्याचं, पण उष्ण आहे तो म्हणताना मी आज फक्त हे माझ्या चिलामध्ये किंवा टोमॅटोचं जे ऑमलेट करणार आहे चण्याचं पिठाचं त्याच्यात मी हा ॲड करणार आहे. त्याच्यासाठी मी तो थोडा चिरून घेते
आणि चिरता चिरता हे सगळं आपण बॅटर बनवता बनवता तुम्हाला थोडी त्याची माहिती शेअर करते. शेवग्याची भाजी ना मला खूप आवडते, म्हणजे शेंगांची नाही, पालेभाजी म्हणते. शेंगा तर आवडतातच, पण हा जो पाला आहे तो मस्तपैकी कांदा खोबरं लसूण घालायचं आणि ती भाजी करायची, भाकरीबरोबर खायची, भन्नाट लागते. पण ती उष्ण आहे म्हणताना आता गरमीत काही जास्त खाण्यात अर्थ नाही. पण एरवी म्हणतात की आठवड्यातून एकदा तरी खावं, कारण त्याच्यात आपल्याला सगळ्यांनाच माहिती कॅल्शियम आहे, ABC विटॅमिन बऱ्या प्रमाणात आहे. त्याच्यानंतर पोटाला अंतर्गत बाह्य दोन्ही त्याचा फार चांगला फायदा आहे. मिक्स करूयात. जरा मी चांगलं पाणी पण घेतलंय. शेवग्याच्या पाल्याची जर महत्त्व जे सांगायचं झालं तर ते असं आहे की सूज, जखम, कोंडा, त्याचप्रमाणे जंत, तोंड येणे, त्वचाविकार याच्यावर फायदेशीर आहे, कारण त्याच्यात लोह आणि झिंक असल्यामुळे केसांना आणि त्वचेला अर्थातच चांगलं. आणि शेवगा उष्ण आहे, तसेच तो रक्तदाब देखील कंट्रोल करतो. डोळ्यांना चांगलं, रोगप्रतिकारक शक्ती वाढते. मानसिक ताणतणाव असेल तर ते पण कमी करतो. त्याचप्रमाणे सांधेदुखी आहे याच्यावर अतिशय गुणकारी, आणि म्हणतात की आठवड्यातून एकदा तरी तो खावा. आणि उष्ण आहे म्हणताना स्थूलता कमी करण्यासाठी पण त्याचा वापर केला जातो. आणि तसेच अनावश्यक जे पित्त असतं शरीरात आपल्या, ते सुद्धा बाहेर काढण्यासाठी असा हा गुणकारी शेवगा. आता छान मिक्स झालं आहे. मी याचं तव्यावर हे छान पसरवून घेते. चण्याचा पिठाचा पोळा करत ठेवला आहे एकीकडे. तोपर्यंत हे मी जे गुलाब पाणी केलेलं होतं, म्हणजे कडक उकळवलं पाणी छान, आणि त्याच्यात गुलाबाच्या पाकळ्या टाकून ठेवल्या आणि लगेच झाकून ठेवलं. आणि आता हे सगळं छान गाळून निथळून हे पण जरा प्रेस करून चमच्याने, अर्थात हात नाही लावणार, आणि हे सगळं पाणी छान गाळून परत ते छान बाटलीत भरून ठेवणार. मला ना ह्याचं चेहऱ्यावर स्प्रे करायला खूप छान वाटतं, असं फ्रेश वाटतं, म्हणून माझा हा अट्टहास हे करण्यामागचा. हा आता छान परतून घेतला आहे. सुगंध मस्त येतोय. मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हा माझा चण्याचं पीठ आणि महत्त्वाचे इन्ग्रेडियंट्स म्हणजे शेवग्याचा पाला, त्याचा हा छान पोळा तयार झाला आहे. त्याच्याबरोबर मी मेथांबा घेतला आहे आणि छुंदा घेतला आहे. हे असं सगळं ना गोष्टी घरात करायला, ते एन्जॉय करायला, आयुर्वेदिक गोष्टी आहे त्याची माहिती घ्यायला, त्याचा बेनिफिट घ्यायला ना मला खूप आवडतं. आणि या गोष्टी सगळ्या करत मी खूप एन्जॉय करते. छान वाटतं मला. आणि नक्की तुम्हाला पण असं तुमच्या किचनमध्ये असं सगळं करताना तुम्ही पण एन्जॉय करता की नाही, नक्की माझ्याबरोबर शेअर करा. आणि एक गोष्ट तर आहेच नक्की की कुठली गोष्ट आनंदाने एन्जॉय करत केली की ती काय म्हणतात ना, एकदम सक्सेसफुली पूर्ण होते. म्हणजे आता किचनमध्ये आपण म्हणालो तर छान चव येते मग त्या पदार्थाला, आणि आपल्याला स्वतःचं समाधान, जे आपल्याला आवडतं आहे ते आपण करतो आहे, त्याचं महत्त्वाचं समाधान आपल्याला मिळतं, ते जास्त छान. चलो टाटा बाय बाय. अभी मी खाना खाने बैठती आहे. सकाळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे, म्हणजे दाखवल्याप्रमाणे हे सगळं याला मीठ आणि हळद लावून ठेवली होती. आता त्याचं पाणी मी सगळं निथळून घेतलं आहे. त्याच्यानंतर स्टुडिओत जातानाच तेल गरम करून गेली होती. आता ते छान थंड झालं आहे. आणि इकडे मी मागच्या वर्षी एका शॉपमधून घेतला होता घरगुती मसाला, तर छान लागला तो, सगळ्यांनाच खूप छान आवडला. जाडे जाडे आहेत त्याचे दाणे आतमध्ये. तर त्या शॉपवर गेली होती मी, तर तिथे एक होती अजून आलेली असाच मसाला घ्यायला. तर ती सांगत होती की आम्ही असे अख्खे पण ह्याच्यात या मसाल्यात ॲड करतो, म्हणजे बडीशेप आहे, मेथीचे दाणे आणि कलोंजी. तर बडीशेप तर मी घालायची, पण ह्या मसाल्यात आता हे सगळं ॲड करते आणि मग तुम्हाला दाखवते. हे बघा, हे असं मस्त झकास लोणचं तयार आहे. अर्थात मी थोडंसं चाटून बघितलं, त्याचा खार मस्त एकदम भन्नाट, आणि मुरल्यावर अजून छान होईल ते. शेवग्याचा जरासा पाला घेतला आणि त्याचं मी आता डाळ फ्राय करते. हे बघा, ही डाळ उकडून ठेवलेली. आणि मी तुम्हाला बोलली होती की शेवगा थोडा उष्ण आहे, तर ही डाळ जी आहे ती माझी मी
मसूर आणि तुरीचं प्रमाण कमी असतं, पण या 2 डाळी असतात आणि त्या थंड आहेत डाळी तशा. त्याच्यानंतर मी इकडे ना आता ॲक्च्युली माझ्यासाठी मखाना भाजला, त्याच पॅनमध्ये मी ही फोडणी तयार केली, कारण गरम होता खूप छान. त्याच्यात राई, जिरं, धणे, मिरची आणि कढीपत्ता. मिरची थोडीशीच टाकली आणि धणेही टाकले मुद्दामून, कारण हे शेवग्याचा पाला उष्ण असतो म्हणताना, पण मला तो खायचाच होता, कारण तो खराब इन द सेन्स तो सुकला तरी चांगला लागतो, काही प्रश्न नाही, पण मला असं आवडतो ताजा ताजा म्हणताना. मी आता डाळ फ्राय करते आणि मग तुम्हाला दाखवते. पाणी होतं ना म्हणून एवढं तडकायचं. हे बघा किती मस्त दिसते आता डाळ, छान उकळ पण आली आहे त्याला, मस्त सुगंध पण छान होतो. आता ह्याच्यात टाकणार जरा 2-3 कोकम आपल्याला माहितीच आहे, पित्ताचं शमन करतं आणि थंडावा पण देतं म्हणताना कोकम. मी आणि माझ्या सगळ्याच आमटीमध्ये किंवा माशाच्या आमटीमध्ये, वाटपाची आमटी असेल, कडधान्याची, त्याच्यात घालतेच मी कोकम, मला ती चव खूप आवडते. अशा प्रकारे ही शेवग्याच्या पाल्याची डाळ झालेली आहे. ही बघा पपई छोटूशी आहे, उरणहून आणली आहे मी, म्हणजे इतकी छोटी आहे तर झाडावरून तोडली कशी असं तुम्हाला वाटेल, पण मी ती झाडावरून तोडली नव्हती, ती पडलेली होती. मग माई म्हणाली की तू काही ना काही बनवतेस ना, म्हणून मी घेऊन आली. कच्च्या पपईचं मी काही बनवलं नाही, मी अशीच ती रॅप करून ठेवली होती. आता मी ती छान चिरते. ॲक्च्युली थोडी जास्त पिकली आहे वाटतं, ठीक आहे. थोडं इकडे जरा खराब झाली, 2 दिवसापूर्वीच मी ती काढायला हवी होती, पण ठीक आहे. आता मी बघते कशी आहे ती आतून. हे बघा खूप मस्त, इतकी छान गोड आहे एकदम मस्त. आणि बाहेरून जरी ते थोडासा भाग खराब झाला होता ना, पण आतून नाही खराब झाला. हे बघा मी हे असंच खाते. आपण सुरीने असं सगळ्याचा गर काढला की व्यवस्थित नाही गर निघत, तर आपणच आपलं चावून दाताने म्हणजे असं करून खावा, पूर्ण खायला मिळतं. चला ती छोटूशी आहे, थोडंसं संजूला ठेवते आणि बाकी मी खाते. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा.